महावितरण विरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। स्मार्ट मीटरची सक्ती खपवून घेणार नाही, वाढीव वीज बिले रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन। महावितरणाच्या कथित गलथन कारभाराविरोधात तसेच शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। वाढीव वीज बिले, अघोषित भारनियमन, स्मार्ट मीटरची सक्ती, ट्रान्सफॉर्मर बदलल्यास होणारा विलंब, सोलर योजनेतील गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांच्या अरेरावी विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले। यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, राज्य सरकार एका बाजूला स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे सांगत असताना दुसऱ्या बाजूला शहर व ग्रामीण भागात नागरिकांवर दबाव टाकून स्मार्ट मीटर बसवले जात आहे। हा प्रकार तातडीने थांबवावा। जिल्ह्यात कुठेही जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू देणार नाही। जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तीव्र आंदोलन उभारण्यास जेलमध्ये जाण्याचीही तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला। महावितरण प्रशासनाने पुढील 15 दिवसात सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा जिल्हाभर अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक योगीराज गाडे, गोविंद मोकाटे, रेवजी नांगरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आम्ही काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे, कांद्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन केलं। त्या ठिकाणी एक थोड्याफार प्रमाणात आम्हाला यश आलं। कांद्याच्या बाबतीत तर चांगलं यश आलं। 35 रुपयापर्यंत मध्ये कांदा गेला। आज त्याच पद्धतीने लाईटीचा इतका खेळ खंडोबा झालेला आहे। आज तुम्ही जर गावोगावात ग्रामीण भागामध्ये फिरले तर तुम्हाला पोल वाकलेले दिसणार। डिप्या झाला तर 15-15 दिवस डिपी मिळत नाही। त्याचबरोबरीने शहरी भागात सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मरची अवस्था जर बघितली तर त्याला व्यवस्थित फिजा सुद्धा नाही। काल परवा आमची एक प्रीती गांगुर्डे नावाची लहान मुलगी, 3 वर्षाची मुलगी दुकानात चालली आणि सहज एका डबक्याच्या बाजूने डबक असल्यामुळे बाजूने चालली तर एका लाईटच्या पोलला तिचा हाताचा स्पर्श झाला, तिचा मृत्यू झाला। आमच्या एक 8 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी एक गणेश मल्लाव आणि आमचा दुसरा सूरज चव्हाण हे 2 युवक शेतकरी लाईटला चिकटून त्यांचं मयत झाली। म्हणजे हे सगळं हे सगळं महत्वाचं म्हणजे MSCBचं दुर्लक्ष आहे। आज स्मार्ट मीटरच्या बाबत सुद्धा बळजबरी केली जाते। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मला काल परवा कोणीच तरी सांगितलं आर्थिंग जर दिली नाही तर डबल बिल येतं। म्हणजे हे मनमानी चालू आहे, ही दडपशाही चालू आहे। डीपी जवळ ती 15 दिवस डीपी मिळत नाही। आज MSCBच्या इतक्या तारा तुटलेल्या, इतके पोल वाकलेले, त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही। या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहे। स्मार्ट मीटर ते 100% बंद झालं पाहिजे। मी तर आज आवाहन करणार आहे, कुणी स्मार्ट मीटर बसवायला आले तर कोणालाच बसवून देऊ नका। आम्हाला फोन करा, आम्ही काय करायचं ते करू। स्मार्ट मीटर बसवून द्यायचं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं या लाईटच्या जी दुरावस्था आहे, काही 2-2 वर्ष झाली पोल उभे केले, तारा वाढलेल्या नाही। काही ठिकाणी डीपीला मी कर्जत तालुक्यामध्ये गेलतो, डीपीला म्हणजे फिरत नाही, इतकी दुरावस्था। जर तिथं माझा शेतकरी रात्री अपरात्री गेला तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं। या सगळ्या परिस्थिती विरोधात आम्ही आज आंदोलन करत आहे।